लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी करून सुद्धा भरपूर अशा महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नाही। या ठिकाणी स्क्रीनशॉट तुम्ही पाहू शकता। भरपूर अशा महिलांच्या माध्यमातून सध्या कमेंट येत आहे। त्यांचा कमेंट जो आहे व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित सोडला जावा यासाठी आपण हा व्हिडिओ मुद्दाम तर घेतलेला आहे। ज्यांना गरज असेल त्यांनी नक्की पहा, ज्यांना गरज नाही त्यांनी हा व्हिडिओ या ठिकाणी स्किप करा। व्यवस्थित माहिती समजून घ्या। लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। आज शेवट तारीख होती। भरपूर अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली आहे। ज्यांचे विनाकारण हप्ते बंद झाले आहेत अशा महिलांना सुद्धा परत हप्ता मिळू शकतो, परंतु 7 कारणे सर्वप्रथम तुम्हाला हप्ता बंद होण्याचे समजून घेणं गरजेचं आहे। या 7 कारणामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमचा हप्ता जानेवारी पासून तुमचा पूर्णपणे बंद होऊ शकतो। व्यवस्थित समजून घ्या कोणते 7 कारणे आहेत। यामधला पहिला कारण आहे तो म्हणजे कुटुंबात 4 चाकी वाहने। जर तुमच्या कुटुंबात 4 चाकी वाहने असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही। यामध्ये ट्रॅक्टर वगळून सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर दुसरा जो कारण होता तो होता 2,50,000 पेक्षा जास्त उत्पन्न जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे किंवा तुम्ही स्वतः जर घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही। तिसरा कारण समजून घ्या तो म्हणजे बनावट कागदपत्रे। भरपूर अशा महिलांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड वरील वय कमी करून किंवा आधार कार्ड वरील वय जास्त करून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले आहेत। ई-केवायसी नंतर त्यांचा व्हेरिफिकेशन होईल। त्यानंतर जे मूळ आधार कार्डवर जन्म दिनांक आहे त्याप्रमाणे या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल। ज्यांचं वय कमी आहे अशा लाभार्थी या ठिकाणी ऑटोमॅटिक कमी होईल। ज्यांचे वय जास्त आहे अशा महिला सुद्धा ऑटोमॅटिक या ठिकाणी या योजनेपासून अपात्र होतील। याचबरोबर भरपूर असे पुरुष आधार कार्डवर नाव चेंज करून सुद्धा अर्ज केलेले होते, असे पुरुष सुद्धा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेपासून वंचित होणार आहेत। त्यानंतर जो पुढील चौथा कारण आहे तो म्हणजे आयकर भरणारे कुटुंब। आता जर तुम्ही अविवाहित असाल, तुमचे वडील जर करदाते असतील म्हणजे आयकर भरत असतील तर तुम्हाला लाभ मिळणार नाही। जर तुम्ही विवाहित असाल, तुमचे पती जर आयकरदाता असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। पाचवा कारण आहे तो म्हणजे एका कुटुंबात 2 विवाहित महिलांना लाभ दिला जाणार नाही। यामध्ये एक अविवाहित महिला आणि दुसरी आहे विवाहित महिला, अशा 2च महिलांना लाभ दिला जाणार आहे। हा सुद्धा कारण तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। ही केवायसी जरी तुमची झाली तरी जानेवारी पासून तुमचा हप्ता पूर्णपणे या ठिकाणी बंद होऊ शकतो। त्यानंतर जो 6वा कारण आहे तो म्हणजे दुसऱ्या योजनेतून जर तुम्ही 1500 रुपयापेक्षा जास्त जो काही महिनेवारी पैसे घेत असाल, म्हणजे त्या योजनेअंतर्गत तुम्हाला महिन्याला 1500 रुपये जर मिळत असतील तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा या लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्यापासून हप्ता पूर्णपणे बंद होईल। त्यानंतर 7वा जो कारण आहे शेवटचा तो आहे वय वर्ष जर तुमचा 65 पेक्षा जास्त असेल तर अशा महिलांचे सुद्धा नावे जानेवारी पासून कमी होणार आहेत। कारण ई-केवायसी करण्याची अंतिम दिनांक जी आहे 31 डिसेंबर 2025 ठेवण्यात आली होती। त्यानंतर ज्या ज्या लाडक्या बहिणी आता केवायसी नंतर व्हेरिफिकेशन होईल, त्यानंतर ज्या महिला या ठिकाणी अपात्र होतील अशा महिलांना लाभ मिळणार नाही। ज्या महिला विनाकारण अपात्र झाल्या आहेत अशा महिलांना परत या ठिकाणी लाभ मिळणार आहे, त्यासाठी काळजी करू नका। ज्या महिला आता ई-केवायसी करून पात्र असून जर त्यांना हप्ता मिळालेला नसेल तर अशा महिलांना पुढील हप्त्याबरोबर त्यांना हप्ता कन्फर्म मिळू शकतो। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। त्यावरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।